शेतकरी आता हा मुका जानवर झालेला आहे. त्याला कोणी यावं कोणी मारून जाऊन काही बोलावं अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. हे काही बरोबर नाही. खरीप हंगामाचे पैसे अजूनपर्यंत आपण दिले नाहीत. अध्यक्ष महाराज, हे पैसे व्याजासकट मिळाले पाहिजेत. परवा पण हा प्रश्न विधानसभेत आला होता अध्यक्ष महाराज, कारण मार्चच्या पहिले हे पैसे आपण भरले नाहीत अध्यक्ष महाराज, तर त्या शेतकऱ्याला जे घेतलेलं कर्ज व्याजासकट भरावं लागतं. मग या शेतकऱ्यांना अगर मार्चमध्ये पैसे त्याच्या पहिले मिळाले असते, डिसेंबरमध्ये यांनी धान्य विकलं, पण त्याचे पैसे तुम्ही अजूनपर्यंत दिला नाहीत. बँकेचं व्याज सुरू झालेलं आहे, ते थकीत राहिलेले आहेत आणि ते थकीत राहिल्यानंतर त्याला कारण सांगून त्याला कर्ज दिलं गेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की कुठलाही शेतकरी अडवला जाणार नाही, त्याला कुठलाही सिबिल लावलं जाणार नाही. पण अध्यक्ष महाराज, त्या शेतकऱ्यांना थकीत असल्यामुळे त्यांना कर्ज देऊ शकला नाहीत आणि पर्यायाने त्याला सावकाराकडे जावं लागलं. आणि म्हणून हे पैसे व्याजासकट आपण दिले पाहिजे. मी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या भागातला प्रतिनिधी आहो अध्यक्ष महाराज. आमच्याकडे रब्बीमध्ये सुद्धा धान घेतलं जाते अध्यक्ष महाराज. रब्बीच्या धानाचं खरेदी सुद्धा केंद्र सरकारने मान्यता दिली आणि त्या आधारावर आमच्या भागात केंद्र उघडले गेले. अध्यक्ष महाराज, अजूनपर्यंत जेवढं शेतकऱ्यांचं धान पिकलं यावेळेस ते सरकार घ्यायलाच तयार नाही. तिथं केंद्रावर भुजबळ साहेब केंद्रावर पडलेलं आहे, मार्केटिंग फेडरेशनच्या आदिवासी तुमचे जे आहेत तिथं पडलेले आहेत. त्याला अजूनपर्यंत तुमच्या विभागाकडून त्यांना मान्यता दिली जात नाही. केंद्रावर धान पडलेलं आहे, तो आता पाऊस चालू झालेला आहे, त्याचं धान्य खराब झालं तर तुम्ही घेणार नाही. काय दोष आहे त्या शेतकऱ्याचा? काय दोष आहे? त्यांनी शेतीमध्ये काम करणं त्याचा दोष आहे. त्याचं पिकवलेलं धान्य तुम्ही घ्यायला तयार नाही. आज 2300 रुपये धानाचं समर्थन मूल्य असेल तर त्याला बाजारामध्ये 500 रुपये पडल्या भावाने, कमी भावानं त्याचं धान घेतला जातं. 500 रुपये पर क्विंटल त्याचं नुकसान होते. तुम्ही बोनसची गोष्ट करताय, बोनस तुम्ही 500 रुपये पण देत नाही, पण त्याच्या पर क्विंटलवर 500 रुपये नुकसान करण्याचं पाप तुमचं सरकार करते. का तुम्ही हे केंद्र आता केंद्रावर जे धान घेतलं तर पूर्ण घेणार काय? त्याचं उत्तरही आपल्याला द्यावं लागणार आहे. नाही तर मग शेतकऱ्यांनी पिकवायचं. आमच्याकडे एक म्हण आहे, शेतकरी पिकला आणि ढमका विकला. जी परिस्थिती आपण लोकांनी करून ठेवलेली आहे त्याचं काय? आणि मग ह्या धान खरेदीमध्ये जो घोटाळा आहे, शेतकऱ्यांसाठी हे सगळं समर्थन मूल्याचे केंद्र आपण उघडतो, पण त्याच्यामध्ये हे तुमचे सावरकर साहेबांनी परवा म्हणालेत की दलाल बसवून ठेवलेले आहेत. या दलालांसाठी तुम्ही हे खरेदी करताय. दलाल हे प्रत्येक आपल्या पद्धतीनं केंद्रावरचे धान घेऊन टाकतात, त्याला मिलिंगसाठी देतात. आपण मागच्या अधिवेशनामध्ये तुमच्याकडे तुम्ही नव्हतात त्यावेळेस, भुजबळ साहेब मंत्री, त्यांच्याकडे खातं होतं अजितदादांकडे. अजितदादांनी सांगितलं होतं की आम्ही चौकशी करू गडचिरोलीच्या जिल्ह्याच्या बाबत. त्याची स्पेसिफिक माहिती आम्ही दिली आणि चौकशी करून मग कारवाई करून तुमची मीटिंग लावू. मीटिंगचं मला एक पत्र आलं की या तारखेला मीटिंग आहे. मग आमच्या इकडे पण व्यापारी आहेत ना तुमच्या पक्षामध्ये, काही गोंदियातले, त्यांनी काहीतरी प्रेशर केला म्हणाले. माननीय मुख्यमंत्र्याकडे काही अजून नवीन उद्योगपती आता घुसले तिकडे, त्यांनी जाऊन काहीतरी सांगितलं आणि ते मीटिंग रद्द केली. का मीटिंग रद्द केली आपण लोकांनी? काय वस्तुस्थिती पुढे येऊ दिली नाही? गडचिरोलीमध्ये आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात सायकल चालते. ते तुमच्या पीडीएस मध्ये जे तांदूळ येतो ना, ते पीडीएसचा तांदूळ हे शेतकऱ्यांनी पिकवलेला तांदळाचा नसतो, हे आपण घेतलेल्या धानाचा नसतो. कुठेतरी आंध्र प्रदेश, कुठून तरी आपल्याला सगळी माहिती आहे. मग हे सगळं चाललेलं आहे आणि काय केलं जाते आदित्य, तुम्हाला माहितीसाठी सांगतो, कारण तुम्हाला शहरातल्या लोकांना माहिती नाही पडेल. हे जे आपण गरिबांना जे तांदूळ आपण देतो कंट्रोलच्या दुकानात, हे तांदूळ जे आहे सायकलिंग केलं जाते. सायकलिंग म्हणजे तेच तांदूळ वापस जाते, तोच तांदूळ पुन्हा वापस येते, तिला सायकलिंग म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये. आणि हे तांदूळ तुम्ही खायच्या योग्य नसतात. परवा एक पेपरला बातमी वाचत होतो टीव्ही वगैरे आपण, की सिमेंटच्या पोळ्या आणि युरिया ताटात, अशी एक बातमी आता परवा आली. काय चाललं काय? गरिबाच्या तोंडामध्ये तुम्ही लोक चांगलं धान्य देऊ शकत नाही, ते चांगल्या पद्धतीचं देऊ शकत नाही. आम्ही देतो 80 कोटी लोकांना फुकट धान्य.
आपल्या देशाची लोकसंख्या समजा 143 कोटी असेल, त्याच्यातले 80 कोटी लोकांना आपण धान्य देतोय मोफत, म्हणजे आपली स्थिती काय त्याच्यावरून आपल्याला जगाच्या पाठीवर कळतंय की आपण 80% लोक 80 करोड लोक आपल्या देशामध्ये आजही आपल्याला त्याला फुकट धान्य द्यावं लागतंय. आपण विश्वगुरू व्हायला निघालो तर आपली परिस्थिती काय त्याच्यातून स्पष्ट होते. पण जे गरिबांना धान्य आम्ही देतोय ते व्यापाऱ्यांच्या घशामध्ये सगळेच्या सगळं मलिंदा टाकायचा आणि मलिंदा टाकून त्या व्यापाऱ्याच्या फायद्यासाठी आम्ही ही योजना चालवतो काय, हा प्रश्न या निमित्ताने या ठिकाणी उभा झालेला आहे. भुजबळ साहेब, आपल्याला उत्तर द्यायचं या प्रकरणाचं की गडचिरोलीमध्ये चाललेल्या या धान घोटाळ्याची, कारण की आपण काही लोकांवर कारवाई केली पण ते जुने प्रकरण काढले, त्यांचे पोहा मिलाचे होते. जे मी तक्रार केली होती त्याच्यावर तर तुम्ही लक्ष घातलं नाही दादांनी, आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी आणि कारवाई ही मी मागतच राहणार आहे. मी कागद दिलेले आहेत, तुम्हाला कागद पाहिजे तर अजून कागद देणार, पण पिच्छा सोडणार नाही. अशा शेतकऱ्यांच्या नावानं शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या माणसाला वाचवलं जात असेल आणि वाचवणारा जो कोणी अधिकारी असेल, तुमच्या विभागातल्या अधिकाऱ्यांचे खालच्या डेस्क ऑफिसर पासूनच्या सगळ्यांचे नावं आमच्या त्या गडचिरोली जिल्ह्यात पाठ आहेत. सेक्रेटरी लेवलवर, मंत्री काय या लेवलवर नावं माहीत असतात, पण खाली डेस्क ऑफिसर पासून नावं माहिती आहेत तुमच्या आमच्या त्या गडचिरोली जिल्ह्यात. म्हणजे तुमचा भ्रष्टाचाराची पाळंमुळं मंत्रालयात तुमच्या डेस्क ऑफिसरपर्यंत पोहोचलेले आहेत, उपसचिव पासून खाली सगळ्यापर्यंत. त्यामुळे मी त्याची जाणीव करून देतोय. आता आपल्याकडे खूप दिवसानंतर खातं आलं, त्याच्यामुळे तेवढं माहितीसाठी ठेवा. तर हा धान खरेदी घोटाळ्याच्या बाबतची भूमिका, कारण की मी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या या प्रकरणामध्ये हे सगळे गोष्टी येतात म्हणून त्याच्यावरचा उल्लेख करतोय. तुम्ही सांगितलं की बोनस आम्ही देऊ. आपण आता बोनस द्यायला सुरुवात केली, मोठे मोठे बोर्ड लावले तिकडे की 20,000 रुपये हेक्टरी आम्ही शेतकऱ्यांना बोनस देतोय. तुम्ही सांगितलं होतं की सरसकट देऊ. तुम्ही आमच्या बरोबर मंत्री होतात आमचं सरकार असताना उद्धव ठाकरे साहेबांचं, त्यावेळेस आपण सरसकट बोनस दिला होता 700 रुपये पर क्विंटल. तुम्ही 20,000 रुपये क्विंटल 20,000 हेक्टरीच्या हिशोबाने तुम्ही आता घोषणा केली. तुम्ही 400-450 रुपयेपर्यंत देते, 700 रुपये पडत नाही. ते आता तर वाढायला पाहिजे होतं सगळ्या गोष्टीला, पण हेही पण आपण सरसकट देत नाही आहे. हे आपण काय केलं, हे आता तुम्ही ज्यांनी केंद्रावर धान विकला त्या शेतकऱ्यांना आता त्यांना आता तुम्ही बोनस देतात, म्हणजे तिथेही शेतकऱ्यांची फसवणूक आपण केली. त्याचंही उत्तर आपल्याला द्यावं लागेल की हे सरसकट घोषणा केलेली होती. पहिले 25,000ची केली होती हेक्टरी, आता 20,000 हेक्टरी केलं. तर हे सरसकट आपण देणार का, ते पण मला या उत्तरामध्ये मला पाहिजे आहे. महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं या वर्षाला नुकसान झालेलं आहे. गेल्या वर्षाचे पैसे आपण दिले नाहीत, गेल्या वर्षाचे अवकाळी पावसाचे पैसे आपण दिले नाहीत, आणि या वर्षाला पूर्ण वर्षभर या वर्षी अवकाळी पाऊस पडत राहिला. शेतकऱ्यांच्या तोंडातला घास या अवकाळी पावसामुळे जात राहिला. आसमानी संकट वेगळं आणि शासनाचं सुलतानी संकट वेगळं. मी सुलतानी संकट याच्यासाठी शासनाचं सांगतोय की ज्या ज्या वेळेस अवकाळी पाऊस पडला आणि शेतकऱ्यांची पिकं नाहीशी झाली, त्या पिकांमध्ये तुमच्या तहसीलदारला जेव्हा सांगितलं की जाऊन तू पंचनामा कर, तर तो पंचनामा करायला तयार नाही, कारण की मला वरतून आदेश नाही. आपण सांगणार आहे तुमच्या उत्तरामध्ये की आमचे स्टँडिंग ऑर्डर आहेत, आमचे स्टँडिंग आदेश आहेत, आणि त्या आदेशाप्रमाणे सगळी आम्ही कारवाई करायला सांगितलेली आहे. शेतकऱ्यांचे वेळेवर पंचनामे केले गेले नाही. एका जिल्ह्यामध्ये आमचे कृषी मंत्री गेलेत, या नाशिक जिल्ह्यातच आता भुजबळ साहेब गेलेत. नाशिक जिल्ह्यामध्ये कृषी मंत्री गेलेत कारण की ते नाशिक जिल्ह्याचे आहेत. ते अवकाळी पाऊस पडल्यानंतर काही दिवसानंतर गेले, जिथपर्यंत शेतकऱ्यांनी ते सगळं शेतीतलं आपला कचरा सगळं साफ केलं आणि दुसऱ्या शेतीची तयारी करत होते, त्यावेळेस हे गेले तर का मी आता या ढेपलांची पाहणी करू. अरे ज्यावेळेस पाऊस पडला, ज्यावेळेस अवकाळी पाऊस पडला, त्यावेळेस शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आणि त्या नुकसानाचं पाहणी करायचं तात्काळ केली पाहिजे. तुम्ही उशिरा जाणार आणि म्हणाल आता ढेपलाची पाहणी करू.